अंतिम टप्प्यात आहे। त्यातच नाशिकात उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली असून नाशिक लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून इच्छुक असलेले माजी जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांना डावलून माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। ठाकरे गटाची उमेदवारी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना जाहीर झाल्यानंतर नाशिकात नाराजीचे सूर दिसून येत आहे। लोकसभेसाठी विजय करंजकर यांच्या नावाची चर्चा होती, मात्र राजाभाऊ वाजे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर विजय करंजकर नाराज आहेत। कट्टरतेला आणि निष्ठेला न्याय नाही असं म्हणत विजय करंजकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे। उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे देखील करंजकर म्हणाले। नाशिकात ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजेंचे नाव जाहीर झाल्यानंतर आता राष्ट्रवादीकडून कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे। राष्ट्रवादीकडून मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असल्याने आता लोकसभेसाठी वाजे विरुद्ध भुजबळ अशी लढत होणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे। लोकसभा निवडणुकीसंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी मोठा निर्णय घेतलाय। वंचित बहुजन आघाडी ओबीसी, मराठा, मुस्लिम, जैन व बहुजन समाजाचे उमेदवार देऊन स्वतंत्र निवडणूक लढवणार व मनोज जरांगे पाटील यांना सोबत घेण्याचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी मांडलाय। मनोज जरांगे पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांना इशारा दिलाय। राजकारणात मला हलक्यात घेऊ नका असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांना दिलाय। यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलंच उधाण आलंय। नाशिकची जागा आपण लढवली पाहिजे असं वक्तव्य कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय। नाशिकची जागा आपण लढवली पाहिजे असं कार्यकर्त्यांचं मत असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। शहरात चोरीच्या घटना थांबण्याचं काही नाव घेत नाहीये। याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी स्टॉप अँड सर्च मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे। या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी नाशिकच्या सिडको परिसरातून मोटरसायकल चोर जेरबंद केलाय। कळवण तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। तालुक्यातील सुरगाणा येथील एका शाळेमध्ये 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करण्यात आली। यामुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। आता बातमी आहे धुळ्यातून। धुळ्यातील देवपूरमध्ये गैरवसाहतीत राहणाऱ्या एका तरुणाला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्याच्या खिशातून सुमारे 10,000 रुपये किमतीचा मोबाईल लंपास करण्यात आलाय। या दोघं भामट्यांना तब्बल अर्धा तासामध्ये पोलिसांनी बेड्या ठोकल्या। यामुळे देवपूर पोलीस व एलसीबीच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे। बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष।